2014च्या लोकसभा निवडणुकांच्या प्रचारात नरेंद्र मोदी यांनी जाहीर सभेत बोलताना मैं देश झुकने नहीं दूंगा, मैं देश बिकने नहीं दूंगा ही भावनिक आणि ऐतिहासिक घोषणा केली होती। हे वाक्य आजही सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल होत असतं। परंतु भाजप सरकार सत्तेत आल्यावर नरेंद्र मोदी प्रधानमंत्री बनल्यानंतर देशातील अनेक सरकारी कंपन्या, विमानतळ, बंदर आणि सार्वजनिक उपक्रमांचे खाजगीकरण वेगाने सुरू आहे। विरोधकांचा आणि तज्ञांचा असा आरोप आहे की यामुळे देशातील लाखो तरुणांचे रोजगार धोक्यात आले आहेत। आता याच खाजगीकरणाच्या मोहिमेत उत्तराखंडमधील अल्मोरा येथील एका अत्यंत महत्त्वाच्या आणि ऐतिहासिक सरकारी कारखान्याचा बळी गेला आहे। आपण बोलतोय इंडियन मेडिसिन फार्मास्युटिकल कॉर्पोरेशन लिमिटेड म्हणजेच IMPCL बद्दल। उत्तराखंडमधील अल्मोरा जिल्ह्यातील ही एकमेव सरकारी आयुर्वेदिक आणि युनानी औषध निर्मिती कंपनी आता खाजगी हातात सोपवण्यात आली आहे। परंतु धक्कादायक बाब म्हणजे ही नफ्यात चालणारी आणि कोट्यवधींची मालमत्ता असलेली ही कंपनी अगदी कवडीमोल भावात विकली गेल्याचा आरोप कर्मचारी संघटना करत आहेत। ही IMPCL काय आहे, तिची नेमकी किंमत काय होती आणि ती किती रुपयात विकली गेली आणि या निर्णयामुळे तिथल्या शेकडो कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ कशी आली आहे, आज यावर चर्चा करूयात। नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक। सर्वात आधी समजून घेऊयात की ही IMPCL कंपनी नेमकी काय आहे आणि देशासाठी तिचे महत्त्व काय आहे। IMPCL ची स्थापना 1978 मध्ये झाली होती। उत्तराखंडच्या निसर्गरम्य आणि औषधी वनस्पतीने समृद्ध असलेल्या अल्मोरा भागातील मोहन येथे ही कंपनी सुरू करण्यात आली। आयुष मंत्रालयाच्या अंतर्गत येणारी ही एक अतिशय प्रतिष्ठित मिनी रत्न दर्जाची कंपनी म्हणून ओळखली जाते। या कंपनीकडे तब्बल 40 एकर एवढी विस्तीर्ण जमीन आहे। या परिसरातच औषध निर्मितीचा भव्य प्लांट उभारण्यात आलेला आहे। IMPCL कडे तब्बल 1200 पेक्षा जास्त प्रकारच्या आयुर्वेदिक आणि युनानी औषधांच्या निर्मितीचे अधिकृत परवाने आहेत। सध्याच्या घडीला ही कंपनी देशातील विविध राज्यांमधील केंद्रीय रुग्णालय, नामांकित संशोधन संस्था आणि हजारो सरकारी दवाखान्यांना तब्बल 575 प्रकारच्या दर्जेदार आयुर्वेदिक आणि युनानी औषधांचा पुरवठा करत होती। म्हणजे देशातील गरिबांना मिळणाऱ्या सरकारी आयुर्वेदिक उपचारांचा कणा ही कंपनी होती। परंतु आता ही सरकारी व्यवस्था इतिहास जमा होणार आहे। हा कारखाना विकताना सरकारने कोणती किंमत लावली आणि खरेदीदाराचा फायदा कसा झाला हे ऐकून तुम्हीही थक्क व्हाल। IMPCL ची विक्री मेसर्स स्कायमॅप फार्मास्युटिकल प्रायव्हेट लिमिटेड या खाजगी कंपनीला करण्यात आली आहे आणि या कंपनीची विक्री किंमत आहे केवळ 121 कोटी रुपये। आता कर्मचारी संघटनांनी समोर आणलेली आकडेवारी पहा। सर्व कर्ज आणि कायदेशीर देणी वजा केल्यानंतर या कंपनीची निव्वळ मालमत्ता ही अंदाजे 145 ते 150 कोटी रुपये आहे। कंपनीच्या बँक खात्यांमध्ये अंदाजे 50 कोटी रुपये FDच्या स्वरूपात जमा आहेत। कंपनीचा अंदाजे 40 कोटी रुपयांचा GST अजूनही शासनाकडून थकीत आहे, जो भविष्यात कंपनीला मिळणार आहे। 50 कोटी रुपयांची रोख FD आणि 40 कोटींचा GST परतावा हे मिळून 90 कोटी रुपये तर कंपनीकडे आधीच रोख स्वरूपात उपलब्ध आहेत। याचा अर्थ खाजगी खरेदीदार कंपनी स्कायमॅपला ही कंपनी खरेदी केल्या तब्बल 90 कोटी रुपयांचा थेट आर्थिक फायदा झाला आहे। 40 एकर जमीन, 1200 औषधांचे परवाने आणि चालू व्यवसाय या खाजगी कंपनीला अत्यंत स्वस्तात मिळाला आहे। दरवर्षी कोट्यवधींचा नफा कमावणारी कंपनी तोट्यात असल्याचे भासून किंवा तिचे अवमूल्यन करून काय विकली गेली हा एक मोठा यक्ष प्रश्न आहे। या खाजगीकरणाचा सर्वात मोठा आणि थेट फटका कोणाला बसणार असेल तर तो तिथे रात्रंदिवस घाम गाळणाऱ्या कामगारांना। IMPCL मध्ये सध्या 500हून अधिक लोक प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे काम करत आहेत। या दुर्गम डोंगराळ भागात रोजगार मिळणे अत्यंत कठीण असते। अशा परिस्थितीत ही कंपनी या 500 कुटुंबांच्या उपजीविकेची एकमेव साधन होती। परंतु खाजगीकरणानंतर यांच्या नोकऱ्यांची काय परिस्थिती आहे हे पाहणं गरजेचं आहे। कंपनीच्या करारातील अटींनुसार कारखान्यात काम करणाऱ्या सुमारे 50 ते 60 कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांना खाजगी कंपनीकडून फक्त 1 वर्षासाठी कामावरून न काढण्याचे आश्वासन मिळाले आहे। मात्र हा 1 वर्षांचा कालावधी संपल्यानंतर खाजगी कंपनी आपल्या नवीन धोरणानुसार आणि गरजेनुसार या कर्मचाऱ्यांना ठेवण्याबाबत किंवा त्यांना काढून टाकण्याबाबत पूर्णपणे स्वतंत्र असेल। कारखान्यातील खरा कणा असलेले अंदाजे 450 तात्पुरते कर्मचारी अत्यंत असुरक्षित झाले आहेत।
खाजगी कंपनीला अधिकार असेल की ती कोणत्याही क्षणी पूर्वसूचना न देता या तात्पुरत्या कामगारांना कामावरून काढून शकते. खाजगी कंपन्यांचा मुख्य उद्देश फक्त आणि फक्त नफा कमवणे एवढाच असतो. त्यामुळे खर्च कमी करण्यासाठी कामगार कपात करणे हे त्यांचे पहिले पाऊल असते. याच भीतीमुळे आज शेकडो कुटुंबांच्या डोळ्यात पाणी आले आहे. सरकारने हा निर्णय अचानक घेतलेला नाही. गेल्या अनेक महिन्यांपासून या कारखान्याचे खाजगीकरण रोखण्यासाठी कर्मचाऱ्यांनी रक्त आटवले आहे. IMPCL कर्मचारी संघटनेच्या नेतृत्वाखाली कामगारांनी अनेक महिने शांततापूर्ण मार्गाने आंदोलने केली, निदर्शने केली, सरकारला निवेदने दिली. नफ्यातील सरकारी कारखाना खाजगी हातात देऊ नका अशी विनवणी देखील त्यांनी केली. परंतु सामान्य जनतेचा आणि कर्मचाऱ्यांचा आवाज दाबून सरकारने अखेर या कारखान्याच्या विक्रीला अंतिम मंजुरी दिलीच. या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड संताप आणि नाराजी पसरली आहे. कर्मचाऱ्यांचा थेट आरोप असा आहे की सरकारने त्यांच्या भविष्याची, त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची आणि रोजगाराची कोणतीही ठोस सुरक्षा किंवा आश्वासन दिलेले नाही. एका झटक्यात त्यांना भांडवलदारांच्या दयेवर सोडून दिले आहे. परंतु कर्मचाऱ्यांनी अजूनही हार मानलेली नाही. IMPCL कर्मचारी संघटनेने स्पष्ट केले आहे की आमचा लढा अजून संपलेला नाही. कारखान्याची विक्री झाली असली तरी कामगारांच्या हक्कासाठी त्यांनी धरणे आंदोलन सुरू केले आहे. तसेच या संशयास्पद आणि अन्यायी खाजगीकरणाच्या निर्णयाविरोधात कर्मचारी संघटना आता न्यायालयात धाव घेण्याच्या तयारीत आहेत. IMPCL ची ही कहाणी केवळ एका कारखान्याची नाही. देशातील सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या ज्या सामान्य माणसांच्या टॅक्समधून आणि कष्टातून उभ्या राहिल्या त्या एकामागून एक खाजगी उद्योगपतींच्या घशात घातल्या जात आहेत. एकीकडे सरकार आत्मनिर्भर भारत आणि वोकल फॉर लोकलचा नारा देते, आयुर्वेदाचा प्रचार जगभर करते, तर दुसरीकडे देशातील एकमेव सरकारी आयुर्वेदिक औषध निर्माण करणारी कंपनी, नफ्यातली कंपनी खाजगी कंपनीला विकून टाकते. हा विरोधाभास नाही का? जेव्हा नफ्यात चालणाऱ्या कंपन्याही सुरक्षित राहू शकत नाहीत तेव्हा देशातील तरुणांना सरकारी नोकऱ्या आणि रोजगाराची हमी कशी मिळणार? एका वर्षाच्या सुरक्षिततेनंतर त्या 500 कुटुंबांचे काय होणार? सरकार त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी का घेत नाही? हे असे अनेक प्रश्न आहेत ज्यांची उत्तरं आज प्रत्येक नागरिकाने शोधण्याची गरज आहे. देशात वेगाने होणारे हे खाजगीकरण आजचे नाही. 1991 सालच्या खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण अर्थात खाऊजा या धोरणाचाच तो एक भाग आहे. खाजगीकरणाला सुरुवात झाल्यानंतर देशातील नागरिकांनी व त्यावेळी असणाऱ्या कामगार संघटनांनी या खाजगीकरणाचा प्रचंड विरोध केला होता. हा विरोध पाहता तत्कालीन केंद्र सरकारने जनतेला आश्वासन दिलं होतं की केवळ तोट्यात चालणाऱ्या कंपन्याच सरकार विकणार आहे, त्याचेच खाजगीकरण केले जाणार आहे. जनतेने जसेही या खाजगीकरणाला समर्थन दिले तसेच सरकारने नफ्यात असणाऱ्या कंपन्या विकायला सुरुवात केली. त्याचाच भाग म्हणजे देशाची एकमेव आयुर्वेदिक औषधं बनवणारी कंपनी सरकारने आज विकली आहे. 2016 पासून आतापर्यंत 10 मोठ्या सरकारी कंपन्या विकण्याचं श्रेय हे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व त्यांच्या सरकारला जातं. त्यामध्ये एअर इंडियाचा देखील समावेश आहे. दुसरीकडे सरकारने नवरत्न कंपन्यांना पूर्णपणे खाजगी हातात अजून तरी दिलेले नाही, तरी त्या कंपन्यांमधील सरकारी भागीदारी निर्गुंतवणुकीच्या नावाखाली काढून मात्र घेतली आहे. त्यामुळे मोदी सरकारच्या काळात खाजगीकरण त्याच वेगात सुरू आहे जसे त्या काँग्रेसच्या काळात होते. नफ्यात चालणाऱ्या अशा सरकारी कंपन्यांचे खाजगीकरण करणे हे देशाच्या हिताचे आहे का, की यामुळे केवळ गरिबांचा रोजगार हिरावून उद्योगपतींचा फायदा केला जात आहे? यावर तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये सांगा.